दिल्ली स्फोटावेळी I-20 चालवणारा डॉक्टर उमरच होता, यावर शिक्कामोर्तब। डॉक्टर उमरच्या कुटुंबियांच्या DNA वरून पडताळणी, स्फोटात ठार झाल्याची पुष्टी। दहशतवादी मुचम्मिलच्या घरातून डायरी आणि नोटबुक पोलिसांकडून जप्त। दहशतवादी कट्ट्याची अनेक दिवसांपासून सुरू होती आखणी। डायरीतून माहिती समोर, तर डायरीमध्ये 8 ते 12 नोव्हेंबर पर्यंतच्या प्लॅनिंगचा उल्लेख। दिल्ली बॉम्बस्फोटाच्या तपासातली मोठी अपडेट समोर। 8 संशयित दहशतवाद्यांनी आखला होता 4 शहरात स्फोटाचा कट। 8ही दहशतवाद्यांचा नेटवर्क आणि कारवायांचा वेगाने तपास सुरू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज एकाच मंचावर ताज लँड्स एंडमधील कार्यक्रमाला उपस्थित राहणार। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज नाशिक दौऱ्यावर। बहुचर्चित रामकाल पथासह विविध विकास कामांचं भूमिपूजन। प्रसिद्ध काळाराम मंदिरात दर्शनासह परिसराची पाहणी। एकनाथ शिंदेंनी बोलावली मुंबईतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक। मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती ठरवणार। काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची आजही बैठक। कालच्या बैठकीत वंचित सोबत आघाडी करण्यासंदर्भातला प्रस्ताव, आज मनसे सोबत युती करण्याचा प्रस्ताव मांडणार का, याकडे लक्ष। राज्यात 7 महिन्यात 4,09,046 मतदारांची नावं वगळली, तर 7 महिन्यामध्ये 18,80,553 नव्या मतदारांची नोंद। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अद्ययावत मतदार यादी संकेतस्थळावर। अहिल्यानगरच्या खारेकर्जुने गावामध्ये बिबट्यानं उचलून नेलेल्या मुलीचा मृतदेह सापडला। काल संध्याकाळी 5 वर्षीय मुलीला नेलं होतं उचलून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।